कडपात आलेला आहे ना. आई आता की खेकडा सोडते यामध्ये. हे इकडे भरली खेकडी जी आहेत ना बांधून ठेवलेली त्या मस्त त्याच्यामध्ये सोडते. वाव, खतरनाक, कसलं वाटतं बघ भारी. तर नमस्कार मित्रांनो, मी जीवराज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका गावाकडच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरलेली काळी खेकडी, ती पण मसाला भरून आणि आईच्या पद्धतीमध्ये गावाकडच्या स्टाईलने. तर मित्रांनो, आईच्या अशी भरलेली काळी खेकड्याची रेसिपी पूर्ण बघण्यासाठी आपला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खतरनाक. तर मित्रांनो, आता आम्ही बनवतोय मागच्या दारी चुलीवरती भरलेली काळी खेकडी. कांदा आहे हा भाजलेला, हा खोबऱ्याची कवड आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि लसूण आहेत. या सगळ्या गोष्टी आता आई पाट्यावरती वाटते इकडे. तर कसं पाट्यावरती वाटल्यावर चव चांगली येते. आमच्याकडे मिक्सर पण आहे, पण आम्ही पाट्यावरती वाटतोय. हा मसाला मेन लागणार आहे भरले किरव्यामध्ये नाही, भरलेल्या भरती किरी करायच्या. आपण मुंबईला बनवलेली, पण ते फक्त रस्सा बनवलेला आपण. आता आपण भरली खिचडी बनवतोय. सगळा हा मसाला आपण एकत्र करूया आधी. हे जे आहे ना, हे खोबरं आहे, बारीक करून घेतलं आहे पाट्यावरती. आणि हे आता कांदा आहे भाजलेला, तो बारीक करते. आपण आधी जाडा मोठा ठेसून घ्यायचा पाट्यावरती, नंतर वाटायचं ना. इकडे बघा, आता आई आहे पाट्यावरती वाटून घेते, सगळा मसाला एकत्र करते. कांदा खोबरा सगळा मिक्स केलेला त्याने, आणि जे काही कोथिंबीर होती, हिरव्या मिरच्या होत्या, अजून लसूण, आले होतं, सगळं एकत्र केलं आणि पाट्यावरती पूर्ण बारीक पेस्ट करेल ना दही. हो, बारीक आता हे करायचा. हां, गोला बघा, आपला हा पूर्ण मसाल्याचा गोळा पूर्ण बनलेला आहे पाट्यावरती. तर आता हा आई सेपरेट करते आणि चांगला तो कढईमध्ये ही करेल ना, कढवू. आता मस्त बनलेला आहे गोळा पाट्यावरती. हे बघ, बाळलीमध्ये सगळे आहेत, इकडे साफ केलेली. हे बघा, पूर्ण आंगडे वगैरे आहेत त्याचे, प्लस हे पण आहेत, त्यांचे पेंदी पण आहेत, आणि अशी कवचीमध्ये पूर्ण भरलेला मासा नाही. हां, आणि असे मोठे मोठे आंगडे आहेत. तर आता आपण हे मस्त आई तुम्हाला दाखवेल भरली खिचडी बनवून नाही. तर पूर्ण बाळलीभर खिचडी आहेत, आणि त्यामध्ये बाळलीमध्ये पण खिचडी आहे, ती मुंबई घेऊन जाऊ आपण. आई पूर्ण असं बारीक वाटेल, मग तो गाडून घेतो नाही. हां, मग तो गाडून घेतल्यानंतर जे कवचे आहेत ना यांच्या, त्या सेपरेट होतील, ते फेकून देऊ आपण. फक्त त्यांचा रस घेऊ आपण. पूर्ण वाटते पाट्यावरती आई. मग असे ह्या पाट्यावरती वाटलं आहे आईने ते गोडा मसाला. हे बघ इकडे, हे कवचे सगळे आहेत. एवढा निघालेला आहे रस त्यातून आंगड्यामधून, आणि हा जो आहे कवचा तर फेकून देणार आता. हां, आणि हा आपल्याला मेन लागणार आहे, मग दाखवतो कधी लागेल तो. घालून घेऊ मग. हां, घालून घेऊ आपण ते. घालून घेऊ. तर आता आपल्या पाट्यावर सगळं काम झालेलं आहे. आता आई मेन चुलीवरती ती बनवायला घेईल.
भरली खेकडी, कारण हे पाट्यावरचं काम झालेलं आहे आपलं नाही. हो पाट्यावर झालेलं आहे काम. हां टाकून घेतोय. हां, खालून चुरून मस्त पेटले आणि वरून तेल पण केलं टोपामध्ये. आणि हा जो गोळा केलेला नाही ने, आता भात टाकून हां हा टाकून घेतो. खेकड्यामध्ये भरायला जो मसाला बनवते आहे इकडे, एवढं त्यामध्ये हळद टाकले, मसाला टाकले, अजून मीठ पण टाकेल आणि धना पावडर पण टाकणार आहे. हे बघा इकडे थोडीशी धना पावडर आणि मीठ पण टाकले. आता मस्त मसाला बनवून घेतो आपण टोपामध्ये, जो की हा मसाला आपण आहे ना त्या खेकड्याची कवचीमध्ये भरणार आहोत आपण नाही. तर ह्याच्यामध्ये हा चण्याचं पीठ पण टाकेल. तर बघा इकडे चुलीवरती आई मसाला बनवते. तर हा जो मांदा आहे ना खेकड्याचा निघालेला कवचीमधून, तो त्यावर टाकून घेते ना याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकून घेतोय का एक जीव करताय आणि चांगला चव येईल. असं. हे बघा मस्त झालेला आहे मसाला इकडे. आता मी हा मसाला झालेला आहे, मी आता भरून घेता ह्याच्यामध्ये. आई इकडे कवचेमध्ये पण ना मसाला भरते बघा. असा पूर्ण खेकड्याची पण ही कवची आहे, त्यामध्ये असं पूर्ण मसाला भरला आहे. नंतर असं आपण एकत्र करू हे आणि बांधून सुताने हे बघा भरते असा मसाला आतमध्ये. तर मित्रांनो इकडे बघा, इकडे आईने ना 2 खेकडे बांधून ठेवलेत बघा. तर तुम्हाला हे आता दाखवते आई. हा खेकडा बांधून. हा आता हे बांधायचं आहे. हे बघा असा खेकडा बांधायचा असतो आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण तो मसाल्याचा पूर्ण मटेरियल गेलेला आहे. मग आपण तो अशी खेकडी सोडू अलगद. चला आता मी भरलेली खेकडी तुम्हाला दाखवता आता रेसिपी. आईने इकडे घेतलं आहे मातीचा भांडा घेतला आहे, त्यामध्ये तेल लागते. आई टाकते यामध्ये, मसाला टाकते. हे बघा आपला घरगुती मसाला टाकते त्यामध्ये. आणि मग हळद पण घेतली तिने, हळद पण टाकून घेते. आणि हा धना पावडर पण. तर इकडं मग अशी मित्रांनो आईने जो आंगड्यामधून निघालेला जो आहे ना रस, तो आहे तो गाळून घेतलेला मग पाट्या, तो वाटून तो टाकून घेतला त्याच्यामध्ये.
मित्रांनो, इकडे आंगडे किती मोठे मोठे बघा. हे आंगडे या रस्त्यामधल्याला सुपायला खायला मजा येते खूप. हे ना आंगडं कसं भरलेलं असतात हे. हो भरलेच हे खूप. ना लई भरलेलं असतात. मस्त माहिती काय. आणि खूप पौष्टिक खेकडे असतात ना हे. हा, हे खिरी पौष्टिक चांगली. कारण की मित्रांनो फक्त खेकडे बघतात ना, फक्त पावसातून बाहेर पडतात आणि खूप अशी जुनाट खेकडे असतात. हे बघा, ह्या आंगड्यावर तुम्ही बघा किती जुन खेकडा आहे, म्हणजे खूप असा किती वर्षाचा खेकडा असेल हा. आता त्या ह्याच्यामध्ये आहे ना आई सोडेल एक पहिले आंगडे सोडेल, नंतर मग भरलेली जी खेकडी आहेत ना ती सोडेल. मस्त कडपणात आलेलं आहे आणि आई आता की खेकडा सोडते याच्यामध्ये. हे बघा इकडे भरली खेकडी जी आहेत ना बांधून ठेवलेली त्या मस्त त्याच्यामध्ये सोडते. आम्ही वरने टाकून येतो. चवीपुरता बरोबर मीठ टाकून घेते ती, मग नंतर झाकण ठेवलं, मग ते मस्त वाफेवर शिजतील झालं. कवचीमध्ये भरलेला जो पीठ वगैरे चांगला शिजला त्यामध्ये. आता मस्त यामध्ये आपण झाकण मारून ठेवूया नाही, टाकून मारून घ्यायचं. मग नंतर सगळं झाल्यानंतर आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त छान आपली खेकडी शिजत आहे यावर त्या चुलीवरती. तर आत्ता याचा सुगंध एवढा मस्त सुटला आहे ना, छान सुटला एकदम. तुला दाखवतो फायनल नंतरला खेकडी कशी झालीत ती. आता याच्यावरती आई झाकण मारून ठेवते, म्हणजे वाफे मस्त शिजतील. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं आजच्या ब्लॉगमध्ये आईने भरले खेकडी. तर आता आईने इकडे घेऊन आले कोथिंबीर टाकायला. वाव खतरनाक, कसलं वाटतं बघ भारी. आणि कसला भारीच मी सुटला आहे मस्त. आता कोथिंबीर टाकून झालेली आहे मित्रांनो. आपण हे तुम्हाला दाखवू टेस्ट कशी आहे त्याची मी. हे बघा, हो 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 खतरनाक, एकच नंबर झाला मित्रांनो. आणि आता आईने उतरले त्या मातीच्या भांड्याने बनवलं आपण ना, त्यामुळे टेस्ट जबरदस्त असणार आहे. तर खेकडी बघून असं भारी वाटतात. तुम्हाला कुठे भेटले मित्रांनो तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवा. भरले खेकडी खूप जबरदस्त खेकडी लागतात. हे तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे त्याची. आई मला देते टेस्टला. त्या आई बोलत टेस्ट करून बघ कसे झालेत ते. तर मस्त आंगडे आहेत, मस्त पिऊया बसून आपण ओटीवरती. आणि खेकड्याचा बघा मस्त ग्रेव्ही पण आहे. वा वा खतरनाक, कसली तर्री आली मित्रांनो भारी. खतरनाक, एकच नंबर मित्रांनो. खतरनाक झाला आहे, एक नंबर, एकच नंबर झाला आहे. भारी झालं मित्रांनो. बाजूला ठेवी. हा मटणाला फेल एकदम. चिकन मटन पण फेल आहे समोर. भारी झालंय, घालू तसं आहे बरोबर. तर तुम्ही जर हे पूर्ण मसाला जर मस्त घालाल ना तर एकच नंबर होतो नाही. आणि आईने ही केलेली दाखवली तुम्हाला पद्धत दाखवली ना, त्या पद्धतीने तुम्ही करा तर खूपच भारी लागेल नाही. हा तुम्ही बघून जा समजा किती भारी एकदम ही आलं, ग्रेव्ही बनले एकदम मस्त बनलंय. आता ह्या कड्यासोबत भात गरमागरम मस्त लागेल, मस्त लागेल. तर थँक्यू सो मच आई दाखवल्याबद्दल ही रेसिपी. तर मित्रांनो तुम्हाला ही आमची व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला दाखवले आईने वेळ काढून. तर मित्रांनो तुम्हाला हा आपला आजचा भरले खेकड्यांचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू अशा काही व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.